नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या व्हिडिओमध्ये आपण डेव्हलपमेंट ऑफ सरफेस या टॉपिकमधील एक अतिशय कन्सेप्च्युअल आणि खूप इम्पॉर्टंट असा प्रॉब्लेम डिस्कस करणार आहे. प्रॉब्लेम स्टेटमेंट वाचतो मी पहिल्यांदा. अ हेक्सागोनल बेस्ड pyramid with base side 25 millimeter and height 50 millimeter rest on horizontal plane with two opposite base edges parallel to vertical plane. The pyramid is cut by a section plane at 45 degree to HP and passing through its extreme left hand side or LHS corner. Draw the development of remainder frustum. तर एक हेक्सागोनल बेस्ड पिरॅमिड आहे ज्याची बेस साइड 25 आहे आणि हाईट 50 आहे. 25 मिलीमीटर आणि 50 मिलीमीटर. इट इज रेस्टिंग ऑन एचपी वरती तो रेस्ट आहे. हॉरिझॉन्टल प्लेन वरती रेस्ट आहे आणि हॉरिझॉन्टल प्लेन वरती रेस्ट असताना त्या हेक्सागोनल बेस्ड पिरॅमिडच्या दोन एजेस ह्या व्हर्टिकल प्लेनला पॅरलल आहेत. आता अशा कंडिशनमध्ये त्या पिरॅमिडला आपण एका सेक्शनल प्लेननं कट केलेलं आहे. कसं कट केलेलं आहे की हॉरिझॉन्टल प्लेनशी त्या सेक्शनल प्लेनचं इन्क्लिनेशन 39 डिग्री आहे आणि तो सेक्शनल प्लेन हा त्या हेक्सागोनल बेस्ड पिरॅमिडचा जो एक्स्ट्रीम लेफ्ट हँड साइड कॉर्नर आहे त्या एक्स्ट्रीम लेफ्ट हँड साइड कॉर्नरमधून तो पास होतो. सो पर्टिक्युलर सेक्शनल प्लेन ची पोझिशन त्यांनी दिलेली आहे. एक्स्ट्रीम लेफ्ट हँड साइड कॉर्नर मधून पास होतो आणि एचपी ला तो 45 डिग्री इन्क्लिनेशन वरती आहे. या दोन बेसिक कंडिशन त्यांनी दिलेल्या आहेत. तर अशा कंडिशन मध्ये आपल्याला डेव्हलपमेंट ड्रॉ करायची. तर इथं बेसिकली पुन्हा एकदा मी सगळे लेयर्स क्रिएट करून घेतलेले आहेत. ऍक्सिस साठी, ऑब्जेक्ट साठी, प्रोजेक्शन लाईन साठी, रेफरन्स लाईन साठी. त्या लाईन वेट किंवा लाईन थिकनेस दिलेली आहेत. असे करस्पॉन्डिंग कलर्स दिलेले आहेत. त्यामुळे सगळ्यात पहिला तुम्हाला लेयर्स क्रिएट करून घ्यावे लागतील जेणेकरून गोष्टी सोप्या होतील. आता मी सगळ्यात पहिला इथं एक रेफरन्स लाईन ड्रॉ करून घेतो. लाईन कमांड मध्ये येऊन मी इथे एक रेफरन्स लाईन ड्रॉ केली. ऑर्थो मोड ऑन करा, राईट क्लिक एंटर. आपल्याला काय क्रिएट करायचं आहे? आपल्याला हेक्सागोनल बेस्ड पिरॅमिड क्रिएट करायचं आहे ज्याची बेस साइड 25 आहे आणि हाईट 50 आहे. ठीक आहे. आता त्यासाठी मी आलो इथं पॉलिगॉन कमांड मध्ये आलो. पॉलिगॉन कमांड मध्ये आल्यानंतर नंबर ऑफ साइड्स हेक्सागॉन आहे त्यामुळं नंबर ऑफ साइड्स 6. एंटर. त्याची बेस एज लेंथ किती आहे? 25 आहे. त्यामुळे मी राईट क्लिक केलं, एज वरती आलो. एज वरती आल्यानंतर आता मी इथे क्लिक करतो. कुठेही क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर बघा इथं आपल्याला काय करायचे आहे? दोन एजेस पॅरलल ठेवायचे आहेत. व्हर्टिकल प्लेनला पॅरलल ठेवायचे आहेत. इथं जर बघितलं ते व्हर्टिकल एजला दोन एज पॅरलल आहेत व्हर्टिकल प्लेनला. इथं बघितलं तर त्या दोन एज काय आहेत? परपेंडिक्युलर आहेत. तर आपल्याला कंडिशन कशी पाहिजे? अशी पाहिजे. आणि आपल्याला बेस साइड किती पाहिजे? 25 पाहिजे. आता मी काय करतो? 25 इथं टाईप करतो. सो 25 मी टाईप केलं. हा ऑब्जेक्ट आहे त्यामुळे ह्याला मी ऑब्जेक्टचा लेअर देतो. डायमेन्शन मध्ये आलो मी. हे डायमेन्शन जर मी मोजलं तर हे डायमेन्शन किती आहे? 25. कंट्रोल एस. आता हा हेक्सागोनल बेस्ड पिरॅमिड आहे. पिरॅमिड म्हणजे त्याला अपेक्स आहे. त्यामुळे मी इथं लाईन मध्ये येतो. पुन्हा इथं येतो, ऑब्जेक्ट मध्ये येतो आणि सगळे कॉर्नर जे आहेत त्या कॉर्नरचा यूज करून मी इथं अपेक्स क्रिएट करतो. राईट क्लिक एंटर, राईट क्लिक रिपीट लाईन. हा पॉइंट, टू हा पॉइंट, राईट क्लिक एंटर, राईट क्लिक रिपीट लाईन. हा पॉइंट टू हा पॉइंट, राईट क्लिक एंटर. तर हेक्सागोनल पिरॅमिड आहे त्यामुळं टॉप मध्ये जर मी बघितलं, टॉप व्ह्यू जर बघितलं तर मला काय दिसले पाहिजेत? 6 ट्रायंग्युलर फेसेस दिसले पाहिजेत. दिसतात का? 1 2 3 4 5 आणि 6. सो 6 ट्रायंग्युलर फेसेस आपल्याला टॉप व्ह्यू मध्ये इथं दिसतात. आता आपण त्याला प्रॉपर लेबलिंग करून घेऊ. टेक्स्ट कमांड मध्ये आलो मी आणि लेबलिंग हे करत असताना आपल्याला अपेक्सचा जो पॉइंट आहे त्याला लेबलिंग करावं लागेल आणि बॉटमचा जो काही सरफेस आहे त्याला लेबलिंग करावं लागेल. टेक्स्ट कमांड मध्ये आलो मी, सिंगल लाईन टेक्स्ट मध्ये आलो.
आपल्याला लेबलिंग करायचं इथून. इथं मी क्लिक केलं, हाईट सपोज 2.5 दिली, रोटेशन अँगल 0, कॅप्स लॉक ऑन करतो मी कीबोर्ड वरती. नंबरिंग करूया आपण ए बी सी डी ई आणि एफ. ए बी सी डी ई एफ. हे सोडून अपेक्सचा पॉईंट, हा इथला पर्टिक्युलर जो पॉईंट आहे, अपेक्षा पॉईंटला सुद्धा आपल्याला नाव द्यावं लागेल. इथं नाव देतो मी ओ, आणखी इथंच नाव देतो मी ओ डॅश. ओ डॅश, ओ आणि ओ डॅश. आपला ओ हा अपेक्सचा पॉईंट म्हणू आपण, आणि ओ डॅश हा बॉटमचा पॉईंट आहे असं अजूम करू. नंबरिंग आपण सगळं करून घेतलेलं आहे. कंट्रोल यस. आता हा जो आपण हेक्झागोनल बेस्ड पिरॅमिडचा व्ह्यू काढून घेतला, व्ह्यूचा उपयोग करून आपण काय करू आता, फ्रंट व्ह्यू ड्रॉ करून घेऊ. पुन्हा प्रोजेक्शन लाईन मध्ये आलो मी, लाईन्स मध्ये आलो, आणि ह्या प्रत्येक पॉईंट मधून मी व्हर्टिकल लाईन ड्रॉ करून घेईन. ऑर्थो मोड ऑन करा. ऑर्थो मोड ऑन करून मी एक्सटेंडेड लाईन काढतो. नंतर आपण ते ट्रिम करू शकतो. राईट क्लिक एंटर, राईट क्लिक रिपीट लाईन, बी पॉईंट मधून पास होणारी, एफ पॉईंट मधून पास होणारी लाईन, राईट क्लिक एंटर, राईट क्लिक रिपीट लाईन, ओ आणि ओ डॅश मधून येणारी लाईन, राईट क्लिक एंटर, राईट क्लिक रिपीट लाईन, सी पॉईंट मधून ई पॉईंट मधून येणारी लाईन, राईट क्लिक एंटर, राईट क्लिक रिपीट लाईन, डी पॉईंट मधून येणारी लाईन, राईट क्लिक एंटर, कंट्रोल यस. सगळे प्रोजेक्शन्स मी ड्रॉ करून घेतले. आता आपल्याला हाईट द्यायची आहे, त्या हेक्झागोनल बेस्ड पिरॅमिडची हाईट द्यायची आहे. सो हाईट देण्यासाठी मी ऑफसेट कमांड मध्ये आलो. हाईट मला माहिती आहे किती, स्पेसिफाय ऑफसेट डिस्टन्स 50, एंटर. ऑफसेट मी देतो या लाईन पासून वरती. ठीक आहे, आणि ह्या लाईनला मी आता चेंज करतो. चेंज करून याला प्रोजेक्शन लाईन करून घेतो. कंट्रोल यस. ठीक आहे, अननेसेसरी जे आहे ते मी आता ट्रिम करतो. कंट्रोल यस. ठीक आहे, तर इथं ही जी लाईन आहे ती ऍक्सिसची लाईन आहे. ठीक आहे, तर आपल्याला हाईट माहित आहे त्या पिरॅमिडची किती आहे, ही हाईट आहे 50. कंट्रोल यस. आणि हा जो पर्टिक्युलर पॉईंट असेल तो अपेक्स असेल, सो तो आपण क्रिएट करून घेऊ. तो हा पॉईंट ऑर्थोमोड मी बंद करतो. सो हा पर्टिक्युलर पॉईंट राईट क्लिक एंटर, राईट क्लिक रिपीट लाईन, हा पॉईंट टू हा पॉईंट राईट क्लिक एंटर. अननेसेसरी गोष्टी मी ट्रिम करतो. हे मी ट्रिम करून घेतो, हे मी ट्रिम करून घेतो. हे सुद्धा गरजेचं नाही आहे. सॉरी, कंट्रोल झेड. हे नाही आहे, हे कंट्रोल झेड, सॉरी. पुन्हा ट्रिम कमांड मध्ये आलो मी. हे नाही आहे, आणखी हे नाही. कंट्रोल यस. ही लाईन जी काय आहे ती ऍक्सिसची लाईन आहे म्हणून मी ठेवलेली आहे. पुन्हा लाईन्स, हा पॉईंट, हा पॉईंट, राईट क्लिक एंटर, राईट क्लिक रिपीट लाईन, हा पर्टिक्युलर पॉईंट टू हा पर्टिक्युलर पॉईंट, राईट क्लिक एंटर, कंट्रोल यस. ठीक आहे, तर ज्यावेळी ह्या हेक्झागोनल बेस्ड पिरॅमिडला मी इकडून बघेन त्यावेळी मी हा फ्रंट व्ह्यू ड्रॉ करतो. सो फ्रंट व्ह्यू मध्ये मला किती दिसणार, टोटल सरफेस 1, 2 आणि 3 सरफेस मला दिसणार. तर ते कोणते सरफेस आहेत, तर सरफेस हा एक, त्याच्यानंतर हा दुसरा आणि हा तिसरा, असे 3 सरफेसेस मला दिसणार. ही मधली लाईन म्हणजे ऍक्च्युली ऍक्सिसची लाईन आहे. ठीक आहे, आता आपण फ्रंट व्ह्यू रफली ड्रॉ करून घेतलेला आहे, त्याला आपण प्रॉपर लेबलिंग करू. सगळी नावं आहेत ती मी पहिल्यांदा कॉपी करून घेतो. सगळ्या नावाने मी सिलेक्ट केलं. कंट्रोल सी, कंट्रोल व्ही, इकडे मी साईडला ती नावं ठेवून घेतो. कंट्रोल यस. आणि आता ए नाव, ए इथं असेल, त्याच्यानंतर बी आणि एफ एका ठिकाणी असेल, बी आणखी एफ, बी पॉईंट इथं, त्याच्यानंतर एफ पॉईंट इथं, त्याच्यानंतर ओ आणि ओ डॅश कॉपी करायचा राहील आपला. ई आणि सी एका ठिकाणी असेल, ई पॉईंट इथं आणि सी पॉईंट इथं, त्याच्यानंतर ई आणि सी एका ठिकाणी असेल, कंट्रोल झेड, सी पॉईंट इथं, कंट्रोल झेड,
सी पॉईंट इथं, ई आणि सी एका ठिकाणी असेल, कंट्रोल यस. त्याच्यानंतर डी पॉईंट, त्याच्यानंतर इथं असेल डी पॉईंट, कंट्रोल यस. त्याच्यानंतर ओ आणि ओ डॅश पण आपण कॉपी करून घेऊ, कंट्रोल सी, कंट्रोल व्ही. ओ पॉईंट आपण अपेक्स पॉईंट म्हणतोय, ओ पॉईंट अपेक्स पॉईंट, आणि ओ डॅश पॉईंट हा इथं असेल, हा इथला बॉटमचा पॉईंट असेल. कंट्रोल झेड, कंट्रोल झेड, ओ डॅश पॉईंट, ओ डॅश पॉईंट, ओ डॅश, कंट्रोल सी, कंट्रोल व्ही. सो ओ डॅश हा इथं असेल. ओ डॅश का बरं येत नाही येतो, ओ डॅश, ओ डॅश, ओ डॅश पॉईंट, ओ डॅश पॉईंट इथं असेल, ओ डॅश पॉईंट, कंट्रोल यस. तर ओ अपेक्स पॉईंट आहे, ओ डॅश हा इथला बॉटमचा पॉईंट आहे. तर रफली आपण इथं तो हेक्झॅगोनल पिरॅमिडचा फ्रंट व्ह्यू ड्रॉ करून घेतलेला आहे. आता त्यांनी प्रॉब्लेममध्ये जशी कंडिशन सांगितलेली आहे तसा सेक्शनल प्लेन हा आपल्याला एक्स्ट्रीम लेफ्ट हँड साइड कॉर्नर मधून पास करायचा आहे आणि त्याचं एचपीसी इन्क्लिनेशन किती पाहिजेत, 45 डिग्री इन्क्लिनेशन पाहिजेत. हा हेक्झागोनल बेस्ड पिरॅमिडचा जर आपण विचार केला, फ्रंट व्ह्यूचा विचार केला, तर इथला हा पर्टिक्युलर कॉर्नर हा एक्स्ट्रीम लेफ्ट हँड साइड कॉर्नर झाला, हा डी म्हणजे एक्स्ट्रीम राईट हँड कॉर्नर झाला. सो ए कॉर्नर एक्स्ट्रीम लेफ्ट आहे आणि डी कॉर्नर हा एक्स्ट्रीम राईट आहे. त्यांनी सांगितले प्रॉब्लेम मध्ये तो सेक्शनल प्लेन एक्स्ट्रीम लेफ्ट हँड साइड कॉर्नर मधून पास झाला पाहिजे आणि 45 डिग्री त्याचं एचपीशी इन्क्लिनेशन पाहिजे. ठीक आहे. आपल्याला माहित आहे एचपी कुठं असतो, हा एचपी आहे, आणखी हा हा व्हीपी आहे, कंट्रोल यस. सो व्हीपी ही रेफरन्स लाईन आहे, रेफरन्स लाईनच्या वरती व्हर्टिकल प्लेन आहे, रेफरन्स लाईनच्या खाली हा हॉरिझॉन्टल प्लेन आहे. आता सेक्शन प्लेन आपल्याला क्रिएट करायचं आहे कंडिशन नुसार. करण्यासाठी मी काय करतो, आता लाईन कमांडमध्ये मी आलो, लाईन कमांडमध्ये येऊन या पर्टिक्युलर कॉर्नर मधून आपल्याला तो ड्रॉ करायचा आहे सेक्शनल प्लेन. मी इथं सिलेक्ट केला, सिलेक्ट करून मी आता लाईन ड्रॉ करतो. टॅबचा उपयोग केला मी आणि टॅबचा उपयोग करून अँगल मला किती पाहिजे, टॅबचा उपयोग करून मी लेंथ आणि अँगल इथे देऊ शकतो. अँगल हा 32च्या ठिकाणी मला किती पाहिजे, 45 डिग्री पाहिजे. सो 45 डिग्री मी दिला आणि आता एंटर केलं, राईट क्लिक एंटर. इथे येऊन मी अँगल बरोबर आहे का चेक करतो. हा पर्टिक्युलर पॉईंट आणि हा पर्टिक्युलर पॉईंट इथला अँगल किती आहे, 45 डिग्री आहे, कंट्रोल यस. अननेसेसरी ज्या गोष्टी आहेत त्या मी आता स्ट्रीम करून घेतो, कंट्रोल यस. हे ते पर्टिक्युलर डायमेन्शन आहे, 45 डिग्री असणार. हा जो पर्टिक्युलर अँगल आहे हा किती आहे, 45 डिग्री आहे, कंट्रोल झेड. काय प्रॉपर्टी दिसत नाही येते, परत एकदा देतो मी अँगल मध्ये येऊन, ही पर्टिक्युलर लाईन आणि ही पर्टिक्युलर लाईन इथला अँगल 45 डिग्री आहे. सो अशा पद्धतीने मी सेक्शनल प्लेन क्रिएट करून घेतलेला आहे. सेक्शनल प्लेन क्रिएट करून घेतल्यानंतर मी त्या सेक्शनल प्लेननं करस्पॉन्डिंग हेक्झागोनल बेस्ड पिरॅमिडच्या एजेसना, इथे एजेस कुठले कुठले आहेत, ओ ए, ओ बी, ओ सी, ओ डी, ओ ई आणि ओ एफ ह्या एजेस आहेत. मग असे आपण कॉपी केलेले ते अननेसेसरी इथे दिसत आहेत, त्यांना आपण डिलीट करू. सो ओ ए, ओ ओ ए, ओ बी, ओ सी, ओ डी, ओ ई आणि ओ एफ अशा 6 एजेस आहेत. त्या 6 एजेसना हा सेक्शनल प्लेन काय करणार, कट करणार, बरोबर. तर ते कटिंग पॉइंट जे आहेत ते आपल्याला इथं फ्रंट व्ह्यू मध्ये काय करायचे आहे, लोकेट करायचे आहेत, बरोबर. तर इथं जर मी बघितलं तर ओ ए ही एज आहे, ती म्हणजे ओ ए एज इथं आहे. त्याच्यानंतर ओ बी आणि ओ एफ, ओ बी आणि ओ एफ. सो ओ बी कुठं आहे इथं, ओ बी, ओ एफ. त्याच्यानंतर ओ ई, ओ सी. सो ओ ई, ओ सी. त्याच्यानंतर ओ डी एच, ओ डी एच. तुम्ही पुन्हा प्रोजेक्शन मध्ये जातो, लाईन्स मध्ये, प्रोजेक्शन्स मध्ये, इथं ओ बी आणि ओ एफ एजला सेक्शनल प्लेन इथं कट केलेला आहे. इथून मी काय करून घेतो, व्हर्टिकल लाईन ड्रॉ करून घेतो. अर्थ मोड ऑन करा, अर्थ मोड ऑन करून मी व्हर्टिकल लाईन ड्रॉ करून घेतली, राईट क्लिक एंटर.
सेम तसं मी काय करतो आता, ही एज म्हणजे ओ ई आणि ओ सी एजला सेक्शनल प्लेन इथं कट केलं, तिथं मी प्रोजेक्शन क्रिएट करून घेतो. राईट क्लिक रिपीट लाईन, हा पर्टिक्युलर पॉइंट, आणि मी प्रोजेक्शन पूर्ण खाली घेतो. राईट क्लिक एंड. पुन्हा तसं हा पर्टिक्युलर पॉइंट ज्यानं ओडी एजला इंटरसेक्ट केलं, राईट क्लिक रिपीट लाईन, हा पर्टिक्युलर पॉइंट प्रोजेक्शन मी खाली करून घेतो. ऑर्थो मोड ऑन ठेवा. राईट क्लिक एंटर. कंट्रोल यस. अननेसेसरी गोष्टी आपण ट्रिम करून घेऊ, जेणेकरून कन्फ्युजन होणार नाही. कंट्रोल यस. थोडं जास्त चांगलं समजावं म्हणून मी इथं आता डोनटचा यूज करतो. डोनट कमांडचा. इनसाइड डायमीटर 0, आउटसाइड डायमीटर सपोज 2 दिला, आणि ऍक्च्युली त्या सेक्शनल प्लेननं कट कुठं कुठं केलेलं आहे, इथं कट केलेलं आहे. कुठल्या एजला? ओ ए एजला. तसंच ओ बी आणि ओ एफ एजला कुठं कट केलेलं आहे, इथं कट केलेलं आहे. त्याच्यानंतर ओ ई आणि ओ सी एजला कुठं कट केलेलं आहे, इथं कट केलेलं आहे. त्याच्यानंतर ओ डी एजला सेक्शनल प्लेननं कुठं कट केलेलं आहे, इथं कट केलेलं आहे. कंट्रोल यस. थोडा आपण त्याचा कलर चेंज करून घेऊ. हा पॉइंट, हा पॉइंट, हा पॉइंट आणि हा पॉइंट, याला आपण रेड कलर देऊ. कंट्रोल यस. ठीक आहे. आणि त्याला आपण नंबरिंग सुद्धा करून घेऊ. सो टेक्स्टमध्ये येतो मी, सिंगल लाईन टेक्स्टमध्ये आलो. नंबरिंग मी करतोय. हा पर्टिक्युलर इथं या लोकेशनला हाईट 2.5, अँगल 0. सो हा पॉइंट म्हणतो मी 1. त्याच्यानंतर इथला पॉइंट म्हणतो मी 2. इथला पॉइंट म्हणतोय मी 3. इथला पॉइंट म्हणतोय मी 4. एंटर. कंट्रोल यस. सो 1, 2, 3, 4 हे पॉइंट ऍक्च्युली काय दाखवतात, त्या सेक्शनल प्लेननं करस्पॉन्डिंग एजेसना कुठं कुठं कट केलं, ते पॉइंट्स आहेत. सो 1, 2, 3, 4. आता हे 1, 2, 3, 4 पॉइंट मी जसे फ्रंट व्ह्यू मध्ये दाखवले, ते तसे मला टॉप व्ह्यू मध्ये सुद्धा दाखवायला लागतील. बरोबर. सो ते दाखवण्यासाठी मी पुन्हा काय करतो, डोनट कमांडचा यूज करतो. डोनट एंटर. इनसाइड डायमीटर 0, आउटसाइड डायमीटर 2. आता व्यवस्थित आपल्याला बघावं लागेल की हा 1 जो पॉइंट आहे, हा 1 पॉइंट कुठल्या एज वरती आहे, ओ ए एज वरती आहे. सो ओ ए एज वरती ए या लोकेशनला आहे तो, त्यामुळं इथं पर्टिक्युलर तो 1 पॉइंट आहे. त्याच्यानंतर 2 पॉइंट हा ऍक्च्युली 2 ठिकाणी आहे. 2 पॉइंट जो आहे तो ओ बी एज वरती पण आहे, ओ एफ एज वरती पण आहे. तर ह्या 2 पॉइंटचं जर मी प्रोजेक्शन बघितलं, तर ओबीएच म्हणजे कुठं, ओबीएचला कुठे इंटरसेक्ट झालं, इथे इंटरसेक्ट झालं. सो 2 पॉइंट इथं सुद्धा आहे, ओबीला इंटरसेक्ट होणारा करस्पॉन्डिंग सेक्शन प्लेनचा मी विचार केला तर. आणि ओ एफ, सो ओ एफ म्हणजे कुठं, इथं. तर बघा, ही 2ची लाईन मी खाली प्रोजेक्ट केली, तिनं इंटरसेक्ट केलं ओबीला आणि ओ एफला. इथं आणि इथं करस्पॉन्डिंग 2 पॉइंट असतील. 2 पॉइंट मी दाखवला. त्याच्यानंतर मी 3 पॉइंटचा विचार केला. सो 3 पॉइंट हा सुद्धा ओ ई वरती आहे आणि ओ सी वरती आहे. 3चं जर मी प्रोजेक्शन खाली घेतलं, तर 3चं प्रोजेक्शन हे इथंही आहे असेल आणि ते इथंही असेल. सो हा पॉइंट काय आहे बघा, ओ ई आणि ओ सी. सो ओ ई आणि ओ सी वरती आहे. त्याच्यानंतर 4 नंबरचा पॉइंट हा ओडी वरती आहे. सो ओडी, ओ डी आणि 4चं प्रोजेक्शन जर मी बघितलं, 4चं प्रोजेक्शन हे बरोबर ही मधली लाईन. सो इथं हे 4चं प्रोजेक्शन आहे. कंट्रोल यस. ह्या पॉइंट्सना आपण कलर चेंज करू. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. ह्यांचा कलर आपण सपोज रेड कलर घेतला. कंट्रोल यस. तर हे पॉइंट कुठले आहेत, 1, 2, 3, 4. कंट्रोल सी, कंट्रोल व्ही. सो नंबरिंग जर मला करायचं झालं तर हा पर्टिक्युलर पॉइंट म्हणजे 1 पॉइंट आहे, हा पॉइंट 2 आहे. कंट्रोल सी, कंट्रोल व्ही, सॉरी 2 नंबर 2दा आहे. एस्केप. पॉइंट मी थोडासा शिफ्ट करतो. कंट्रोल सी, कंट्रोल व्ही.
सो 2 पॉईंट इथंही आहे, इथंही आहे. त्याच्यानंतर 3 पॉईंटचा विचार केला. 3 पॉईंट इथं 3 कंट्रोल सी, कंट्रोल व्ही. 3 पॉईंट इथंही आहे. त्याच्यानंतर 4 नंबरचा पॉईंट कंट्रोल, तरी 4 नंबरचा पॉईंट हा 4 इथं आणि हा इथं दिसणारा पॉईंट हा 4 नंबरचा पॉईंट आहे. सो 4 नंबर, नंबर 4 हा 4 नंबर आहे. कंट्रोल येस. आता हे जे 1, 2, 3, 4 पॉइंट आपण इथं ड्रॉ करून घेतले, त्याचा उपयोग करून हेक्झागोनल बेस्ड पिरॅमिडची डेव्हलपमेंट क्रिएट करायच्या अगोदर सगळ्यात पहिला एक बेसिक कन्सेप्ट आपल्याला समजून घ्यायला लागेल. इथं असणारी लेंथ ओ ए आणि ओ डी या ट्रू लेंथ आहे. पण ओ बी ओ एफ किंवा ओ ई ओ सी या काही नाही आहे, ट्रू लेंथ नाही आहेत. समजत नसेल तर ही एक बेसिक डायग्राम आहे प्रोजेक्शन ऑफ लाईन मध्ये, ज्याच्या बेसिसवरती प्रोजेक्शन ऑफ लाईनचे पण प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. इथं डायग्राम मध्ये जसं बघताय तुम्ही तसं पी डॅश क्यू डॅश ही अपॅरंट लेंथ आहे. पी डॅश क्यू वन डॅश ही ट्रू लेंथ आहे. पी क्यू टू ही ट्रू लेंथ आहे. पी क्यू ही अपॅरंट लेंथ आहे. आपल्याकडे पॉसिबली 4 केसेस असतात ज्यावेळी आपल्याकडे ट्रू लेंथ कडून अपॅरंट लेंथ काढायची आहे, किंवा अपॅरंट लेंथ कडून ट्रू लेंथ काढायची आहे, किंवा ट्रू लेंथ कडून ट्रू लेंथ ड्रॉ करायची आहे, किंवा अपॅरंट कडून अपॅरंट लेंथ काढायची आहे. सो बेसिकली प्रोजेक्शन ऑफ लाईनचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना त्या 4 केसेसच्या बेसिसवरतीच आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. सो मेनली सपोज आपल्याकडं लोकस ऑफ पी डॅश, लोकस ऑफ क्यू डॅश, लोकस ऑफ पी, लोकस ऑफ क्यू आहे. म्हणजे इथं व्हर्टिकल प्लेनचे लोकसेस आहेत, हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये असणारे लाईनसाठी लागणारे लोकसेस आपल्याकडे आहेत. तर इथं एक गोष्ट जर ऑब्झर्व केली आपण, तर ट्रू लेंथचा जर मी विचार केला, समजा इथं व्हर्टिकल प्लेनमध्ये फ्रंटीमध्ये दिसणाऱ्या, जर व्हर्टिकल प्लेनमध्ये दिसणाऱ्या ट्रू लेंथचा जर मी विचार केला, तर पी डॅश क्यू वन डॅश ही ट्रू लेंथ आहे, बरोबर. तर ही जी ट्रू लेंथ आहे ही ट्रू लेंथ फ्रंट मध्ये आहे. पण याच लेंथची, याच लाईनची असणारा व्ह्यू टॉप व्ह्यू मध्ये किंवा हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये जर मी बघितला, तर पी डॅश क्यू वन डॅश ह्याला मी इकडे खालती जर प्रोजेक्ट केलं, तर पी क्यू वन, पी क्यू वन हा जो व्ह्यू आहे, पी क्यू वन हा जो व्ह्यू आहे, पी क्यू वन व्ह्यू हा व्हर्टिकल प्लेनला पॅरलल आहे. सेम तसंच जर मी पी क्यू टू ही ट्रू लेंथ म्हटली, कुठं हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये दिसणारी किंवा टॉप व्ह्यू मध्ये दिसणारी ट्रू लेंथ आहे. ह्या टॉप व्ह्यू मध्ये दिसणाऱ्या ट्रू लेंथचं प्रोजेक्शन जे आपल्याला व्हर्टिकल प्लेनमध्ये किंवा फ्रंट व्ह्यू मध्ये दिसतं, तर पी क्यू टू ही ट्रू लेंथ आहे. ह्या ट्रू लेंथचं दिसणारं फ्रंट व्ह्यू मधलं प्रोजेक्शन व्ह्यू कुठला आहे, पी डॅश क्यू टू. सो क्यू टूचं हे असं आलेलं प्रोजेक्शन. सो पी डॅश क्यू टू, सो पी डॅश क्यू टू हा व्ह्यू हॉरिझॉन्टल प्लेनला का आहे, पॅरलल आहे. म्हणजे तेच लॉजिक जर मी इथं लावायचं म्हटलं, तर ओ ए ही जी लेंथ आहे, ओ ए मी इथं पुन्हा रिड्रॉ केलेलं आहे, ते ओ ए ही जर मला ट्रू लेंथ म्हणायची असेल, तर ह्या ट्रू लेंथचा हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये दिसणारा व्ह्यू किंवा टॉप व्ह्यू जो काय आहे, टॉप व्ह्यू का आहे, ऑब्वियस तो अपॅरंट आहे. आणि भले तो अपॅरंट असेल, पण तो अपॅरंट व्ह्यू हा का आहे, व्हीपी ला पॅरलल आहे. सेम तसंच म्हणजे ही ओ ए एच, म्हणजे इथे विचार करा, ओ ए एचचा ओ ए एच इथं आहे. त्या ओ ए एचचं जर मी प्रोजेक्शन घेतलं, हे प्रोजेक्शन आहे आणि हे प्रोजेक्शन आहे, तर इथं असणारी ओ ए हा जो व्ह्यू आहे, ओ ए हा व्ह्यू आहे, हा ओ ए व्ह्यू व्हर्टिकल प्लेनला पॅरलल आहे. तेच सेम मी इथे दाखवलंय. ओ ए, ओ ए हा व्ह्यू व्हर्टिकल प्लेनला पॅरलल आहे. सेम तसं जर मी ओडीच्या बाबतीत विचार केला, ओडी इथं आहे, तर ओडीचं प्रोजेक्शन ही लाईन आणि ही लाईन, आणि व्ह्यू दिसतो आपल्याला इथं.
हा व्ह्यू दिसतो आपल्याला ओ डी. तर इथला असणारा हा ओ डी हा व्हर्टिकल प्लेनला का आहे, पॅरलल आहे. तेच मी पुन्हा इथं दाखवलंय. ओ डी आणि हा ओ डी हा ऍक्च्युली ही अपॅरंट लेंथ आहे. हा जो व्ह्यू आहे हा व्ह्यू हा व्हर्टिकल प्लेनला का आहे, पॅरलल आहे. याचा अर्थ जर मला ओ ए आणि ओ ला ट्रू लेंथ म्हणायचं असेल तर त्याचा असणारा करस्पॉन्डिंग व्ह्यू टॉप व्ह्यू मधला हा व्हर्टिकल प्लेनला काय पाहिजे, पॅरलल पाहिजे. जे मी ओ ए आणि ओडीच्या बाबतीत म्हटलं ते ओबी ओ एफ किंवा ओई ओसीच्या बाबतीत लागू होतं का? म्हणजे ओबी ओ एफ किंवा ओई ओसी ह्या ट्रू लेंथ आहेत का? त्या ट्रू लेंथ आहेत का नाहीत हे जर चेक करायचं असेल तर त्याला ते कसं चेक करणार आपण? ही लाईन आहे फ्रंट व्ह्यू मध्ये, ह्याचा असणारं प्रोजेक्शन, ह्याचा असणारं प्रोजेक्शन. समजा मी ओबी लाईन म्हटली, ओबी लाईन म्हटली, तर ओबी लाईन इथे कशी आहे, ओबी ही अशी इन्क्लाइंड दिसते आपल्याला. तर ही लाईन इन्क्लाइंड आहे, ही लाईन इन्क्लाइंड आहे म्हणजे ती व्हीपी ला सुद्धा इन्क्लिनेशन मध्ये आहे. त्यामुळं इथं ही असणारी ओबी, तेच ओएफच्या बाबतीत सुद्धा विचार करा. इथं असणारा ओबी किंवा इथं असणारा ओएफ हा व्हीपीला इन्क्लिनेशन मध्ये आहे, व्हीपीला तो पॅरलल नाहीये. त्यामुळं ओबी किंवा ओएफ ला मी ट्रू लेंथ आहे असं म्हणू शकत नाही. सेम तेच जर मी ओई आणि ओसीच्या बाबतीत विचार केला, त्याचं असणारं प्रोजेक्शन, हे प्रोजेक्शन आणि हे प्रोजेक्शन विचार करा. ओ ई आणि ओ सी, इथं ओई व्ह्यू किंवा ओसी व्ह्यू, ओई व्ह्यू किंवा ओसी व्ह्यू, दोन्ही व्ह्यूचा जर तुम्ही विचार केला, हे दोन्ही व्ह्यू सुद्धा ओई जर असा मागे एक्सटेंड केला तर तो व्हीपीला इन्क्लिनेशन मध्ये आहे. ओसी सुद्धा मी मागे इन्क्लाइन केला, एक्सटेंड केला तर तो व्हीपीला इन्क्लिनेशन मध्ये आहे. सेम तसं ओ एफच्या बाबतीत होतं, सेम तसं ओबीच्या बाबतीत होतं. इथं ओ एफ, ओ बी, ओ सी, ओ ई इथला कुठलाच व्ह्यू, इथली कुठलीच लेंथ ही व्हीपीला पॅरलल नाही आहे. त्यामुळे मी ओबी ओ एफ किंवा ओई ओ सी यांना ट्रू लेंथ आहेत असं म्हणू शकत नाही. फक्त ओ ए आणि ओडी ह्याच फक्त काय आहेत, ट्रू लेंथ आहेत, कारण त्याचं करस्पॉन्डिंग व्ह्यू व्ह्यू मध्ये असणारा हा व्हर्टिकल प्लेनला काय आहे, पॅरलल आहे. सेम कन्सेप्ट मी इथं दाखवलेली आहे जास्त चांगल्या अंडरस्टँडिंगसाठी. तर सगळ्यात पहिला आपण ज्यावेळी डेव्हलपमेंट ऑफ सर्फेसेस बनवतो पर्टिक्युलर ऑब्जेक्टचे, तर तिथं घेत असताना आपण नेहमी ट्रू डायमेन्शन घेतो. त्यामुळं पॉईंट 1 आणि पॉईंट 4 ला काही प्रॉब्लेम नाही, कारण ते ऑब्विसली ट्रू लाईन वरती आहेत. पण पॉईंट 2 आणि पॉईंट 3 हे ट्रू लेंथ वरती नाही आहेत, ट्रू लाईन वरती नाही आहेत ते. त्यामुळे सगळ्यात पहिला 2 आणि 3 याच्यासाठी आपल्याला ट्रू पॉईंट शोधावे लागतील. त्याची ट्रू डायमेन्शन्स त्या करस्पॉन्डिंग एजेस वरती असणारे ती शोधावे लागते. सो ते शोधण्यासाठी आपण ऑब्विस काय करतो, ओ ए आणि ओडी ह्या ट्रू लेंथ आहेत, ट्रू लाईन्स आहेत, त्यांचा आपण उपयोग करतो. कसा करतो, तर मी सरळ सरळ हा 2 पॉईंट आणि 3 पॉईंट ट्रू लाईन जे आहे त्या ट्रू लाईन वरती मी त्यांना काय करतो, प्रोजेक्ट करतो. सो मी लाईन कमांडवरती आलो, प्रोजेक्शन लाईन मध्ये आहे मी. मी आता सरळ हा 2 पॉईंट जो आहे, हा 2 पॉईंट ऑर्थो मोड मी ऑन करतो. हा 2 पॉईंट मी काय केला, ओ ए वरती प्रोजेक्ट केला हॉरिझॉन्टली, राईट क्लिक एंटर. सेम तसं 3 नंबरचा पॉईंट हा, 3 नंबरचा पॉईंट हा मी इकडे प्रोजेक्ट केला, राईट क्लिक एंटर. ठीक आहे. अननेसेसरी गोष्टी मी ट्रिम करतो, हे ट्रिम करतो मी, हे ट्रिम करतो, कंट्रोल यस. सो मी 2 आणि 3 पॉईंट काय करून घेतलेला, हॉरिझॉन्टली ओ 1 किंवा ओ ए एज वरती मी काय केलेलं आहे, प्रोजेक्ट केलेला आहे. आता मी तिथं नंबरिंग करून घेतो, टेक्स्ट मध्ये येऊन, सिंगल लाईन टेक्स्ट मध्ये येऊन, किंवा सरळ मी हा 2 नंबर आणि 3 नंबर कॉपी करतो, कंट्रोल सी, कंट्रोल व्ही. फक्त आपण त्याला डॅश हे नाव देऊ, चेंज करून त्याला डॅश नाव देऊ. सो हा पॉइंट असेल 2 डॅश आणि हा पॉइंट असेल 3 डॅश, 3 डॅश, एंटर, कंट्रोल यस. सो 2 डॅश आणि 3 डॅश मी काय करून घेतलेलं आहे,
प्रोजेक्ट करून घेतलेला आहे. कशावरती? OA वरती मी प्रोजेक्ट करून घेतलेला आहे. आता मी हा प्रोजेक्शन कुठं करून घेतलं? फक्त फ्रंटीमध्ये करून घेतलं किंवा व्हर्टिकल प्लेनमध्ये करून घेतलं. सेम ते मला तसं करून कुठे करून घ्यावं लागेल? टॉप व्ह्यूमध्ये सुद्धा मला त्या करस्पॉन्डिंग एजेसवरती ते करून घ्यावं लागेल. कशावरती करून घेतो मी? इथं ते OA वरती करून घेतलं. टॉप व्ह्यूमध्ये सुद्धा ते मी OA वरती प्रोजेक्ट करून घेतो. सो लाईनमध्ये आलो मी. पुन्हा 2 पॉइंट मी खालती प्रोजेक्ट करून घेतोय. ऑर्थो मोड ऑन ठेवून राईट क्लिक एंटर. सेम तसं 3 नंबरचा पॉइंट राईट क्लिक रिपीट लाईन 3 नंबरचा पॉइंट मी ऑर्थो मोड ऑन ठेवून खालती प्रोजेक्ट करून घेतला. राईट क्लिक एंटर. तर इथं आपल्याला थोडं केअरफुली बघावं लागेल. हे प्रोजेक्शन आहे त्यामुळे पॉइंट तो इथं आहे. मी डोनट कमांडचा उपयोग करतो. DONUT डोनट. इनसाइड डायमीटर 0, आउटसाइड डायमीटर 2 आणि तो पॉइंट आहे इथं. कुठला पॉईंट करून घेतला मी? 2 डॅश करून घेतला. सेम तसं आता मला 3 डॅश पॉईंट करून घ्यावं लागेल. सो 3 डॅश पॉईंट सुद्धा कुठं असेल? तो इथं असेल. OA वरती. ठीक आहे. कंट्रोल S. थोडासा कलर आपण चेंज करूया ह्याचा. इथं येऊन मी कलर सपोज ह्याचा हा मॅजेंटा कलर घेतला. कंट्रोल S. आता त्याला आपण लेबलिंग करून घेऊ. 2 डॅश आणि 3 डॅश. कंट्रोल C, कंट्रोल V. सो 2 डॅश पॉईंट हा आहे. तो मोड बंद करा. 2 डॅश पॉईंट हा आहे. आणखी 3 डॅश पॉईंट हा आहे. कंट्रोल S. कलर सुद्धा आपण त्याचा चेंज करू. इथं येऊन मॅजेंटा कलर. कंट्रोल S. सो 2 डॅश 3 डॅश आता आपण टॉप व्ह्यू मध्ये सुद्धा लोकेट केले आणि 2 डॅश 3 डॅश आपण फ्रंट व्ह्यू मध्ये सुद्धा लोकेट केलेले आहेत. तर जर तुम्ही चेक केलं O2 डॅश O2 डॅश च प्रोजेक्शन टॉप व्ह्यू मध्ये दिसणार जर मी चेक केलं ते आहे कुठं? O2 डॅश. O2 डॅश. त्याला थोडं मूव्ह करतो मी. सो O2 डॅश बघा इथं असा आहे. तर हा O2 डॅश हा का आहे? VP ला पॅरलल आहे. सेम तसं जर मी O3 डॅशचा विचार केला O3 डॅश. सो हा 3 डॅश आणि त्याचं प्रोजेक्शन जर मी घेतलं खालती तर इथं दिसणार आता हा O3 डॅश. हा O3 डॅश व्ह्यू हा आता का आहे? व्हर्टिकल प्लेनला पॅरलल आहे. मग मी आता म्हणू शकतो की O2 डॅश आणि O3 डॅश ह्या का आहेत? ट्रू डायमेन्शन्स आहेत किंवा ह्या ट्रू लेंथ. कंट्रोल S. तर मी सगळ्यात पहिल्यांदा 1 2 3 4 पॉईंट लोकेट करून घेतले. मी चेक करून बघितलं की ते सगळे टू डायमेन्शन्स देतात का? तर त्यातले आपल्याला समजलं की फक्त 1 आणि 4 हे टू डायमेन्शन्स देतात. 2 आणि 3 देत नाहीत. त्यामुळे आपण 2 आणि 3 काय केले? OA वरती प्रोजेक्ट केले फ्रंट व्ह्यू मध्ये आणि त्याच्यानंतर ते पुन्हा टॉप व्ह्यू मध्ये आपण प्रोजेक्ट करून 2 डॅश आणि 3 डॅश आपण टॉप व्ह्यू मध्ये लोकेट केलेले आहे. आता आपल्याला या डिस्टन्सेसचा कुठले कुठले डिस्टन्स? O1 डिस्टन्स, O2 डॅश डिस्टन्स, O3 डॅश डिस्टन्स आणि O4 डिस्टन्सचा उपयोग करून डेव्हलपमेंट ऑफ सरफेस ह्या हेक्झागोनल बेस्ड पिरॅमिडसाठी बनवायची आहे. या सेक्शनल प्लेननं कट केल्यानंतर जेवढा ऑब्जेक्ट राहणार तोच मी आता फक्त काय करून घेतो? ऑब्जेक्ट लेअरचा उपयोग करून मी त्याला डार्क करून घेतो. ऑब्जेक्टमध्ये आलो मी आणि लाईनमध्ये येऊन हा पर्टिक्युलर पॉइंट त्याच्यानंतर इथपर्यंत त्याच्यानंतर इथं आणि त्याच्यानंतर इथं राईट क्लिक एंटर. बरोबर. त्याच्यानंतर राईट क्लिक रिपीट लाईन 2.2 BF पॉइंट राईट क्लिक एंटर. राईट क्लिक एंटर. राईट क्लिक लाईन कमांडमध्ये आलो मी पुन्हा. हा पर्टिक्युलर पॉइंट टू हा पर्टिक्युलर पॉइंट राईट क्लिक एंटर. त्याच्यानंतर O डॅश हा ऍक्सिस आहे. O डॅश ऍक्सिस दाखवायचा असेल तर मी असं दाखवू शकतो.
सो पर्टिक्युलर ओ डॅश ऍक्सिस मला दाखवायचा आहे, इथून ते इथपर्यंत. राईट क्लिक एंटर, कंट्रोल यस. इथून तुम्हाला समजत असेल की त्या सेक्शनल प्लेननं त्या पिरॅमिडला कट केल्यानंतर हा वरचा पोर्शन आपण रिमूव्ह केलेला आहे आणि फक्त खालचा जो राहिलेला पोर्शन आहे त्याचं त्यांना डेव्हलपमेंट हवं आहे. इथं त्यांनी मेन्शन सुद्धा केलेलं आहे की ड्रॉ द डेव्हलपमेंट ऑफ द रिमाइंडर फ्रेस्ट्रम. बरोबर, जो सेक्शनल प्लेननं कट केल्यानंतर जो भाग राहिलेला आहे त्या भागाचा आपल्याला काय करायचं आहे, डेव्हलपमेंट ड्रॉ करायची आहे. इथं आपण पॉइंट 1, 2 डॅश, 3 डॅश आणि 4, बरोबर. तर या 4चं सुद्धा मी इथं लाईन मध्ये येऊन प्रोजेक्शन लाईन मध्ये करतो आणि हा पॉइंट टू इकडं. राईट क्लिक एंटर. सो ट्रिम मध्ये येऊन हे मी ट्रिम करतो, कंट्रोल यस. सो 4 पॉइंट मी इथं घेतला काय आणि तो 4 पॉइंट मी इथं घेतला काय, सो दोन्हीचं मिनिंग एकच होतं. सो 1, 2 डॅश, 3 डॅश आणि 4 पॉइंट. आता त्याची जी काही करस्पॉन्डिंग डिस्टन्सेस आहेत ती आपण डिस्टन्सेस मेजर करूया. सो मेजर करण्यासाठी मी इथं आलो, अलाइन्ड वरती आलो. सो O to 1 मधलं डिस्टन्स दिसते आपल्याला, व्यवस्थित आपल्याला घ्यावं लागेल. हा 1 पॉइंट आणि इकडचा हा O पॉइंट, यातलं डिस्टन्स आहे 55.90. त्याच्यानंतर O4 मधलं डिस्टन्स, O4 मधलं डिस्टन्स 18.63. त्याच्यानंतर O3 मधलं डिस्टन्स, O3 डॅश मधलं डिस्टन्स 22.36. आणखी O2 डॅश मधलं डिस्टन्स 37.27. कंट्रोल यस. तर O1, O2 डॅश, O3 डॅश आणि O4 यातली डिस्टन्सेस आपण डायमेन्शन कमांडचा उपयोग करून इथं दाखवलेली आहेत. तर ह्या डायमेन्शनचा उपयोग करून आपल्याला डेव्हलपमेंट ड्रॉ करायची आहे. आता डेव्हलपमेंट ड्रॉ करण्यासाठी मी इथं जी डायमेन्शन्स आहेत ह्या सगळ्या डायमेन्शनचा उपयोग करतोय. मी आर्क कमांडवरती आलो, आर्क कमांडवरती येऊन मी सेंटर स्टार्ट एंड ह्या कमांडचा उपयोग करतोय. सेंटर स्टार्ट एंड. सो स्पेसिफाय सेंटर ऑफ द आर्क. हा सेंटर मी इथे कुठे क्लिक केला, प्रथम मोड मी बंद करतो आणि डायमेन्शन किती घेतोय मी आता, 55.90. 55.90. एंटर. आणि एंटर करून मी आता एक आर्क क्रिएट केला, कंट्रोल यस. सो डायमेन्शन मध्ये येऊन हा आर्क 55.90चा आहे. सो 55.90 डिस्टन्स मी कुठलं घेतलं, हे डिस्टन्स घेतलेलं आहे. आता मी एक लाईन ड्रॉ करतो. हा सेंटर आहे, सेंटरला इथं कनेक्ट करणारी मी लाईन ड्रॉ करून घेतली. ही लाईन आहे. ही लाईन काय इंडिकेट करते, ही लाईन इंडिकेट करते. आता डेव्हलपमेंटसाठी आपल्याला एकूण 6 सरफेसेस आहेत. कोणते 6 सरफेस, 1, 2, 3, 4, 5 आणखी 6. सो सरफेस OAB, सरफेस OBC, OCD, ODE, OEF आणि OFA, हे ते 6 सरफेसेस आहेत. इथं असणारी प्रत्येक एज लेंथ किती आहे, ही जर मी एज लेंथ बघितली, ही एज लेंथ किती आहे, 25 आहे. सॉरी, सो डायमेन्शन्स मध्ये येऊन मी जर ही बघितली, एज लेंथ किती आहे, 25 आहे. कंट्रोल यस. तुम्हाला काय करावं लागेल, इथं 25चा एक आर्क क्रिएट करून घ्यावा लागेल. मी पुन्हा आर्क कमांडवरती आलो, सेंटर माझा हा आहे आणि आर्कचं डिस्टन्स किती आहे, 25. एंटर. आणि मी असा एक आर्क क्रिएट करून घेतला. ठीक आहे. पुन्हा मी लाईन कमांडवरती आलो, लाईन कमांडवरती येऊन इथून ते इथं मी एक स्ट्रेट लाईन क्रिएट करून घेतली आणि ती लाईन मी इथं कनेक्ट करून घेतली. राईट क्लिक एंटर. सो डायमेन्शन मध्ये येऊन ही पर्टिक्युलर लाईन, त्याचं डायमेन्शन किती आहे, 25 आहे. ही पर्टिक्युलर लाईन, हिचं डायमेन्शन 55.9 आहे. ठीक आहे. अननेसेसरी गोष्टी मी ट्रिम करून घेतो. हे ट्रिम केलं, त्याच्यानंतर हे ट्रिम करून घेतलं, त्याच्यानंतर इकडचा आर्क सुद्धा ट्रिम करून घेतला. कंट्रोल यस. इथं दिसणारा हा जो मला एक आता ट्रायंगल दिसतोय, हा टॉप व्ह्यू मध्ये दिसणारा
मी एक ट्रायंगल क्रिएट करून घेतला असा. हा एक ट्रायंगल क्रिएट करून घेतला. तसे मला किती ट्रायंगल क्रिएट करून घ्यावे लागतील? 1, 2, 3, 4, 5, 6. 6 ट्रायंगल मला क्रिएट करून घ्यावे लागतील. तर मी ते कसे करू शकतो? ह्या तिघांना मी सिलेक्ट केलं. सिलेक्ट करून मी मिरर कमांड वरती आलो. स्पेसिफाय मिरर हा पॉइंट टू हा पॉइंट. इरेज सोर्स ऑब्जेक्ट नो. ओरिजिनल ऑब्जेक्ट आपल्याला पाहिजे. पुन्हा राईट क्लिक रिपीट मिरर. सिलेक्ट ऑब्जेक्ट हा पॉइंट हा पॉइंट हा पॉइंट ही लाईन मी सिलेक्ट केला. एंटर प्रेस केलं. स्पेसिफाय फर्स्ट पॉइंट हा पॉइंट आणखी हा पॉइंट. इरेज सोर्स ऑब्जेक्ट नो. राईट क्लिक रिपीट मिरर. सिलेक्ट ऑब्जेक्ट 1, 2, 3. एंटर. स्पेसिफाय मिरर पॉइंट हा पॉइंट हा पॉइंट. 1, 2, 3, 4 क्रिएट झाले. राईट क्लिक एंटर. राईट क्लिक रिपीट मिरर. सिलेक्ट ऑब्जेक्ट 1, 2, 3. एंटर. फर्स्ट पॉइंट 1. सेकंड पॉइंट हा. 1, 2, 3, 4, 5 क्रिएट झाले. राईट क्लिक एंटर. राईट क्लिक रिपीट मिरर. 1, 2, 3. ऑब्जेक्ट सिलेक्ट केला. एंटर. मिरर पॉइंट 1 आणखी हा 2. राईट क्लिक एंटर. कंट्रोल यस. सो इथं मी 1, 2, 3, 4, 5 आणि 6 असे 6 हे ट्रायंग्युलर फेसेस जे कॉफीमध्ये इथे आपल्याला दिसतात. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. सो 6 फेसेस मी इथे क्रिएट करून घेतले. अननेसेसरी गोष्टी मी ट्रिम करतो. हे अननेसेसरी आहे. ट्रिम केलं. कंट्रोल यस. आता आपल्याला त्याला प्रॉपर लेबलिंग करून घ्यावं लागेल. हा पर्टिक्युलर पॉइंट म्हणजे ओ पॉइंट आहे. कंट्रोल सी कंट्रोल व्ही. पॉइंट ओ आहे. त्याच्यानंतर ओ ए, ओ बी, ओ सी, ओ डी, ओ ई, ओ एफ. बरोबर. सो मी इथली लेबलिंग कॉपी करतो. ए, बी, सी, डी, ई, एफ. कंट्रोल सी कंट्रोल व्ही. इथे मी जवळ ठेवतो. सो सुरुवात आहे ओ ए. सो ओ ए, ओ ए. त्याच्यानंतर आहे ओ बी. त्याच्यानंतर आहे ओ सी. त्याच्यानंतर आहे ओ डी. त्याच्यानंतर आहे ओ ई. त्याच्यानंतर आहे ओ एफ. आणि पुन्हा असेल ओ ए. बरोबर. पुन्हा असेल ओ ए. सो कंट्रोल सी कंट्रोल व्ही ओ ए. कंट्रोल यस. तर इथं बघा. इथं दिसणारे ओ ए बी, ओ बी सी, ओ सी डी, ओ ई डी, ओ ई एफ आणि ओ एफ ए हे सगळे ट्रायंगल इथं आपण डेव्हलपमेंट त्याची क्रिएट करून घेतलेली आहे. आता आपल्याला इथं जे डायमेन्शन्स आहेत ते डायमेन्शन्स म्हणजे नथिंग बट 2 डॅश 3 डॅश पॉइंट आणि 1, 4 पॉइंट आपल्याला लोकेट करावे लागतील. त्यातले O1 आणि O4 हे ट्रूच आहेत. त्याचे डायमेन्शन आपल्याला माहित आहेत. O1 पॉइंटचं लोकेशन हे 55.9 वरती होतं O पासून. सो हा ए पॉइंट नथिंग बट काय आहे? 1 पॉइंट आहे. कंट्रोल सी कंट्रोल व्ही. सो ए इज नथिंग बट पॉइंट 1. ओ ए इथं सुद्धा आहे, इथं सुद्धा आहे. त्यामुळे मी त्याला पुन्हा इथं दाखवतो. ओ ए, सो 1 पॉइंट मी लोकेट केला. ओ ए, O1, ओ ए, O1 लोकेट झालेला आहे. त्याच्यानंतर 4 नंबरचा पॉइंट. 4 नंबरचा पॉइंट कुठं आहे? ओडी वरती आहे. सो ओडी इथं कुठं आहे? इथं ओडी आहे. त्यामुळं ओडी 4चं ओ पासून डिस्टन्स किती आहे? 18.63. पुन्हा मी आर्क कमांड वरती आलो. आर्क कमांड वरती येऊन हा पॉइंट सिलेक्ट केला. डिस्टन्स मला पाहिजे आहे 18.63. 18.63. 18.63. एंटर. आणि मी इथं असा हा आर्क क्रिएट करून घेतला. बरोबर. हा पर्टिक्युलर पॉइंट मी डोनटचा उपयोग करतो. DONUT डोनट. डोनट इनसाइड डायमीटर 0, आउटसाइड डायमीटर 2 आणि स्पेसिफाय सेंटर पॉइंट. हा पर्टिक्युलर पॉइंट आपण पकडू 1. हा पॉइंट आहे 1 आणि हा इथला पॉइंट असेल 4. कंट्रोल यस. ठीक आहे. पण ती नावं पहिल्यांदा कॉपी करून घेऊ. 1, 2 डॅश सॉरी 1. त्याच्यानंतर 2 डॅश. त्याच्यानंतर 3 डॅश. त्याच्यानंतर 4. कंट्रोल सी. इथं आपण पेस्ट करून ठेवू. कंट्रोल व्ही. ठीक आहे. सो 1 आपण देऊन घेतला.
1चं काम झालं. 4 पॉइंट. सो 4 पॉइंट इथं आहे. हा 4 पॉइंट नथिंग बट इथला पॉइंट. कंट्रोल येस. ठीक आहे. आता राहिला फक्त 2 डॅश आणि 3 डॅश. सो 2 डॅश पॉइंट 2 एजेस वरती आहे. कुठल्या? ओ एफ आणि ओ बी वरती आहे. सो 2 डॅशचं डिस्टन्स किती आहे? 37 पॉइंट. बघा हे डिस्टन्स 2 डॅशचं डिस्टन्स आहे 37.27. सो 37.27 ओबी वरती आणि ओ एफ वरती. पुन्हा मी आर्क कमांड वरती आलो. आर्क कमांड वरती येऊन हा सेंटर दिला आणि डिस्टन्स होतं आपलं 37.27. 37.27 37.27 ओबी आणि ओ एफ वरती. सो 37 एंटर. आणि मी इथं असा आर्क क्रिएट करून घेतला. पुन्हा राईट क्लिक, रिपीट आर्क, सेंटर हा ओ एफ वरती मला पाहिजे. पुन्हा डिस्टन्स ते 37.27 एंटर. आणि मी इथं असा सॉरी एस्केप. आर्क कमांड वरती आलो मी. सेंटर हा आहे. डिस्टन्स आहे 37.27 एंटर. आणि मी असा हा आर्क क्रिएट करून घेतला. राईट क्लिक, ओके, एस्केप, कंट्रोल येस. पुन्हा मी डोनट मध्ये येतो. क्लिअर अंडरस्टँडिंग व्हावं म्हणून. इनसाइड डायमीटर 0, आउटसाइड डायमीटर 2 आणि हा पॉइंट आणखी हा पॉइंट. ओके. सो ओ बी वरती आहे, ओ एफ वरती आहे. तो पॉइंट आहे 3 डॅश पॉइंट. सो 3 डॅश, कंट्रोल सी, कंट्रोल व्ही. हा पॉइंटला मी 3 डॅश म्हणू शकतो. आणखी हा पॉइंट 3 डॅश. सो 3 डॅश, कंट्रोल येस. सो आपण 1 लोकेट केला, 4 लोकेट केला, 3 डॅश लोकेट केला. आता राहिला फक्त पॉइंट. सॉरी, तो आता जो लोकेट केला आपण पॉइंट तो होता 2 पॉइंट होता ऍक्च्युली. 2 पॉइंट होता. हा 3 नाहीये पॉइंट. हा पॉइंट आहे 2. मी ह्या 3 डॅशला बाजूला ठेवतो. 3 डॅश. सो तो पॉइंट आता जो मी लोकेट केला तो 2 डॅश होता. कंट्रोल सी, कंट्रोल व्ही. कंट्रोल सी, कंट्रोल व्ही. पॉइंट आहे 2 डॅश, 2 डॅश, 2 डॅश. कंट्रोल सी, कंट्रोल व्ही. पॉइंट आहे 2 डॅश, कंट्रोल येस. सो 1 लोकेट झाला, 2 डॅश झाला, 4 लोकेट झाला. राहिला फक्त आता 3 डॅश पॉइंट. 3 डॅश पॉइंट. सो 3 डॅश पॉइंट किती डिस्टन्स वरती आहे? 22.36 डिस्टन्स वरती आहे. पुन्हा मी आर्क कमांड वरती आलो. सेंटर हा आणखी डिस्टन्स आहे 22.36 इंटर आर्क. कंट्रोल यस. 22.36. सो डिस्टन्स आहे 22.36. पुन्हा आर्क कमांड वरती आलो मी. सेंटर हा आहे. डिस्टन्स आहे 22.36 एंटर. आर्क क्रिएट करून घेतला. कंट्रोल यस. पुन्हा डोनट मध्ये आलो मी. डोनट कमांड, इनसाइड डायमीटर 0, आउटसाइड डायमीटर 2 आणि पॉइंट आहे हा आणि पॉइंट आहे हा. कंट्रोल यस. सो 3 डॅश हा पॉइंट आहे 3 डॅश. हा पॉइंट आहे 3 डॅश. कंट्रोल यस. सो अशा पद्धतीने आपण 1, 2 डॅश, 3 डॅश आणि 4 पॉइंट लोकेट केलेले आहेत. आता तर एकच गोष्ट करायची राहिलेली आहे. आपल्याला पॉइंट सगळे काय करावे लागतील? कनेक्ट करावे लागतील. सो बघा. सो 1, 2 डॅश, 3 डॅश, 4, 3 डॅश, 2 डॅश आणि इकडचा 1 पॉइंट. ह्याचा मी कलर चेंज करतो फक्त. इथे येऊन कलर आपण सपोज हा मॅजेंटा कलर घेऊया. हे डोनटचे पॉइंट आहेत त्यांना सुद्धा आपण कलर देऊया जेणेकरून ते व्यवस्थित आयडेंटिफाय होतील. सो ह्याचा कलर मी चेंज केला, मॅजेंटा कलर केला. तर इथं फ्रंट व्ह्यू मध्ये इथं दिसणारे जे 1, 2, 4 पॉइंट होते, 1, 2 डॅश, 3 डॅश आणि 4, ते आपण इथं डेव्हलपमेंट मध्ये लोकेट केले. आता फक्त आपल्याला त्यांना काय करावं लागेल? कनेक्ट करावं लागेल. कनेक्ट करण्यासाठी मी लाईन कमांड मध्ये आलो. इथं येऊन मी ऑब्जेक्ट करतो आणि आता पॉइंट मी सरळ कनेक्ट करून घेतो. 1, 2, 3, 4. ठीक आहे. आणि पुन्हा A to F, E to F, E to D,
डी टू सी, सी टू बी आणि बॅक टू ए. राईट क्लिक एंटर, कंट्रोल यस. तर मी सगळे पॉइंट काय करून घेतले, कनेक्ट करून घेतले. आणि कनेक्ट करून घेतल्यानंतर इथं जो आता व्हाईट कलर मध्ये दिसतोय मला, व्हाईट कलर मध्ये ज्या एजेस दिसतात दॅट इज नथिंग बट डेव्हलपमेंट ऑफ हेक्सागोनल बेस्ड पिरामिड. कधी? ज्यावेळी सेक्शनल प्लेन 45 डिग्री वरती आहे HPशी आणि तो एक्स्ट्रीम लेफ्ट कॉर्नर मधून काय होतो, पास होतो त्यावेळी. सगळ्यात महत्वाचं इथं अपॅरंट लेंथ आणि ट्रू लेंथ फाइंड करणं आणि हे प्रोजेक्शन्स करून घेणं, त्या प्रोजेक्शन्सवरून ही डायमेन्शन शोधणं आणि ही ती डायमेन्शन इथं डेव्हलपमेंटमध्ये रिप्लिकेट करणं, हे अतिशय इम्पॉर्टंट आहे. खूप कन्सेप्च्युअल प्रॉब्लेम आहे हा. तुम्हाला सगळ्यात पहिलं हे बेसिक अंडरस्टँडिंग पाहिजे की ट्रू लेंथ म्हणजे काय, अपॅरंट लेंथ म्हणजे काय. हे बेसिक कन्सेप्ट आहे ज्याच्या वरती ऍक्च्युली प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करतो. ट्रू लेंथ असेल इथं तर त्याचा असणारा करस्पॉन्डिंग व्ह्यू म्हणजे हा अपॅरंट व्ह्यू जो आहे, हा अपॅरंट व्ह्यू हा व्हर्टिकल प्लेनला पॅरलल आहे. इथं सुद्धा हा अपॅरंट व्ह्यू हा व्हर्टिकल प्लेनला पॅरलल आहे, म्हणून आपण हा व्ह्यू ट्रू आहे म्हणतो किंवा हा व्ह्यू ट्रू आहे म्हणतो. मग ते इथं आपल्याला बघावं लागेल की कुठल्या कुठल्या एजेस, कुठल्या कुठल्या लाईन ह्या ट्रू आहेत, कुठल्या कुठल्या लाईन अपॅरंट आहेत आणि अपॅरंट कडून आपण ट्रू डायमेन्शन इथं कसं काढतो आणि इथं काढल्यानंतर मग ते इथून इथं आपण कसं ट्रान्सफर करून डेव्हलपमेंट ऑफ सरफेस ड्रॉ करतो. आय होप हा पर्टिक्युलर प्रॉब्लेम थोडासा चॅलेंजिंग आहे, थोडासा किचकट आहे, कॉम्प्लेक्स आहे, पण शांत डोक्यानं तुम्ही विचार केला, शांत पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह केला तर तुम्ही तो आरामात करू शकता. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल असेल. थँक्यू.